देवा, तुम्ही जे सांगत आहात ते मी ह्या अगोदर कधी बी ऐकलं नाही बघा. मी समजा ऐकताना माझ्या आतमध्ये काय होत आहे हे मला कळत नाही जी. स्वाभाविक आहे बानू. तुला सत्य काय आहे हे कळण्यासाठी जे जे प्रयत्न सुरू आहे त्यापैकी हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मला तर किती ऐकून किती नगा असं झालंय बघा. तुला हे कथन करणं हे माझ्यासाठी देखील एक विलक्षण अनुभूती आहे. देवा, या आदिमायेच्या गोष्टीमधून मला हे कळतंय का देवीची किती रूपं आहेत ती, आणि किती बी रूपं असली तरी ती समधी एकाच आदिमाईमध्ये सामावून जातात. बानू, तुला हा भाव कळला ही देखील फार मोठी गोष्ट आहे. देवा, अहो इतकं वरीच झालं लगीन होऊन, पर असं बसून तुम्हासनी ऐकायला मिळालंच नव्हतं. पर आता ते समद भरून निघालं आहे बघा. बानू, एवढंच नाही तर तुला आतापर्यंत जे जे सांगितलं आहे त्याही पेक्षा विलक्षण असं खूप काही सांगायचं आहे. एक प्रकारे देवीचा गोंधळच या खंडोबाने मांडला आहे. देवा, आता गोंधळ मांडलाच आहे तर मला अजून सांगा की. बानू, ह्या क्षणी मी तुला जे काही सांगणार आहे ते याआधी कदाचित कोणीही ऐकलं नसेल. ही एक गुप्त कथा आहे. मला ऐकायची आहे जी. ह्यापुढे मी तुला जी कथा सांगणार आहे त्या कथेमध्ये भगवती पुढे मी आणि श्री विष्णू निस्तेज झालो होतो. तुमचं तेज निघून जाईल असं कसं होईल? बानू, मी तुला त्याचीच कथा सांगणार आहे जेणेकरून तुला आदिशक्तीचे महत्व कळेल. मी तर असा विचार बी नाही केला कधी. बानू, मी महादेव रूपात असताना आणि श्री विष्णू त्यांच्या मूळ रूपात असताना या सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही दोघांनी अनेक युद्ध केली. दैत्यांना पाताळात पाठवून आम्ही सारी सृष्टी निर्भय आणि शांतता पूर्ण केली. ह्याचे करताना आम्हाला अनेक बलाढ्य दैत्यांना सामोरे जावे लागले. देवांचा सांगावा घेऊन आलोय मी. मग त्यो सांगावा आम्हाला द्या की, आम्ही सांगतो की देवीसनी. नाही नाही, तसं करता येणार नाही, कारण मला सांगितलंय ती मलाच करायला पाहिजे काम. नाही म्हणजे देव कवा येणार आहे ती काही ठाव आहे होय तुम्हाला? त्योच तर सांगावा घेऊन आलोय मी. म्हणजे काय, देव बानुसनी गोष्टी सांगतात, तिला मोरचं समजा ठाव पडावं म्हणून त्यासनी याला उशीर होणार आहे. कसल्या गोष्टी सांगतात हो? देवीच्या गोष्टी आहेत, ते शक्ती रूपाच्या गोष्टी. तुमच्या ध्यानात याचं नाही ते. मी येऊ का? हा, या या. देवा, पार्वती देवी, लक्ष्मी देवी तुमच्या संग अशा कशापायी वागल्या? तुमचा अपमान कशापायी केला त्यांनी? बानू, ही शिव आणि शक्तीची परीक्षा होती. ही हर आणि हरीच्या अर्धांगिनीची परीक्षा होती. तर देवी तुम्हासनी असं सोडून निघून गेल्या? होय. आणि मग काय झालं देवा? त्यानंतर माझे आणि श्री विष्णूचे तेज नाहीसे झाले. काय सांगता हायसा तुम्ही? होय, मी आधी तुला सांगितले आहे की ही कथा कदाचित कोणाला ठाऊक नसेल. शिव आणि श्री विष्णू
हे दोघेही भगवतीच्या अधीन आहे हे कोणाला कदाचित ठाऊक नसेल. पुरुष आणि प्रकृती, प्रकृती अर्थात स्त्री हिचे अनन्य साधारण महत्व आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा नेहमीच उच्च स्थानावर आहे. पर देवा, तुम्ही तर राक्षसांसंग युद्ध करून समद्यांचं कल्याण केलं होतं. होय, परंतु युद्ध करताना त्या शक्ती रूपाने आमच्या सह होत्या. केवळ आम्हाला त्याचे विस्मरण झाले होते. त्यापायी तुमचं तेज गेलं हे काय मला पटत नाही जी. बानू, देव आणि मनुष्य यांना सत्य काय आहे हे कळावं ह्यासाठी ती भगवतीचीच लीला होती. मग ह्यानंतर काय झालं जी? त्यानंतर आम्ही दोघेही निस्तेज झालो. हे लपून राहण्यासारखं नव्हतं आणि म्हणून ही वार्ता सर्वदूर झाली. हे प्रभू, आपल्याला कधी अशा अवस्थेत पाहिजे याची कल्पना देखील केली नव्हती. आजवर समस्त सृष्टीला प्रत्येक संकटातून आपण वाचवलं आणि आपणच आज येथे निस्तेज पडून आहात. ही काय लीला आहे प्रभू? नारायण नारायण. हे श्री महादेव, या सृष्टीत जे जे अशुभ आले त्याचा आपण संहार केला. हे श्री विष्णू, आपण या सृष्टीचे जगतपालक आहात आणि आज ही आपली अशी अवस्था आणि तीही आपल्या अर्धांगिनीने करावी हे माझ्या बुद्धीला न कळणारे आहे. आपण निस्तेज झाला आहात म्हणून या साऱ्या सृष्टीचे तेज नाहीसे झाले आहे. सर्व संतुलन बिघडले आहे. यावर काय उपाय आहे मुनीवर? काहीतरी मार्ग काढायला हवा. आपण सांगा, मी हवे ते करीन. नंदी, यावर काय उपाय आहे हे मलाही सांगता येणार नाही, परंतु या संदर्भात मला माझ्या पिताश्रींना भेटायला हवे. साक्षात श्री ब्रह्मदेवच यावर उपाय सांगतील. अगोदर मला हे ऐकायला आवडलं नसतं, पर ही तुमची आणि देवींचीच लीला आहे हे कळालं. स्त्री हे आदिशक्तीचे स्वरूप आहे. भविष्यात देखील मनुष्याकडून आणि देवांकडून स्त्रीचा आदर राखला जावा